आणि तुम्ही बायाचं लयच अवघड आहे बरं. काय झालं आता? सकाळी 6ला आवरणार होतीस तू 6ला. किती वाजले? 6 वाजेपर्यंत उठलोत का दोघं पण? किती वाजल्यात? 10 वाजले. 11 वाजले. 11. मग वाचू दे ना. उठल्यापासून खुर्चीवर बसायचं, खुर्चीहून इकडे तिकडे हालायचं नाही, काही नाही. दुसऱ्या माणसाचा थोडा विचार करायचा नाही. खुर्चीवर उतरलेत का खाली? सकाळी उठल्यापासून आयता चहा नाश्ता झालाय आणि बकेटी भरून आणून ठेवा म्हणलं मध्ये पाण्याचं, ते सुद्धा आणलं नाही आणि लगेच बडबड करायला सुरू केले. मी मोबाईल घेऊन स्वतःची गलती ना स्वतः मारायची शिका. काय? मम्मीला भांडू नका. माणूस जाऊ द्या म्हणतात तर डोक्यावर चढतात तुम्ही. नाही तर काय करते दोघी बी? जर जास्त घर केलं सोडून ना, जातो ना मी. तर आम्हाला यायचं नाही मग. घर सोडून जातो म्हणते. हा, आम्हाला यायचं नाही. जास्त नाटक जर वाटत असते तर जा तुमचं तुम्ही एकटे. मग आमचं असं बी काही काम मला नाही. माहिती आहे हे फक्त मोबाईल मी बघितलाय अर्धा तास आणि हे त्याच्यामुळं मग बघायचंच नाही ना. सकाळ सकाळ मोबाईल घेऊन बसत का काम बघते. एवढं जे आम्हाला वाटलंय का मला माहिती आहे मोबाईल मुळे झालं. हे तोंड हे बघ कसं झालंय. म्हैस कशी बघती माझ्याकडे राग राग. जे पहिले बोलतो तेच असतं. पण थोडं तरी माणसाला नॉलेज पाहिजे काय गोष्टीचं की रोज हाय करते तपली आपल्याला जायचंय, आपण आवरावं, आपलं करावं पटपटा. नाही तसं कसं जमन? वागायला होता ना. बोललं की राग येतोय. पटकन बॅग उचलून गाडीत नेऊन ठेवा. आता पिशवी रटे दिन तू गेला बी. पिशवी उचलून गाडीत नेऊन ठेवा. देऊन दाखवा. हं. तुम्हाला सांगितलं कळतंय का? पिशवी उचलून गाडीत नेऊन ठेवा पटकन. उठा ना. ठेवून ये जबरदस्त. मला काम जर तुम्ही खरंच नाटक केलं ना, मी कपडे चेंज करीन आणि पुन्हा पाया जरी पडून काही जरी झालं तर मी येणार नाही. पडते नाही जावं कॅन्सल कर. असं पण माझी आईन ते गावाकडे नाही तर माझी आईन ते केलेत कारखान्याला. माझे आई वडील नाही, तुमचे आई वडील आहेत, त्यांची भेट घ्यायची मला म्हणून मी निघाले. जर माझं डोकं फिरलं तर मग मी तसं पण नाही करणार. मी त्यांना तिकडे बोलून घेईन माझ्या सासऱ्याला, पण मी जाणार नाही मग. माझं काय अडचण हा, नाही. उलट चालेल. माझीच परेशानी होती जाताना दोघी जणी म्हशीवणी घोरातात पाठीमाग. उलट्या हातात त्याला करावं काय मग? एसी चालू करतात. काय एसी चालू करतात तर उलट्या होणारच ना. एसी चालू केल्या उलट्या होतात का? आणि मग आणि तुम्हाला गाडीत बसायचं माहिती का? माझ्या बापाच्या घरी तर गाडीच नव्हती. हाय तिच्या बापाच्या घरी म्हणून नाही बसते. नाही तुला तुझ्या गाडीत बसायचं माहिती होतं तुला का? जन्माला बसून माझ्या बापाच्या घरी गाडी म्हणा. जन्मल्यापासून माझ्या बापाच्या घरी गाडी आहे. हा, कुठे बोलायला माझ्या बापाच्या घरी गाडी नव्हती म्हणून मला माहित नव्हतं. तुझ्या बापाच्या घरी ते एअर कंडिशन गाडी होती कमांडर. अहो तीच माझ्या बापाची त्या टायमिंगला भारी होती, कळलं का? आणि आज तुमच्या गाडी आहे खटारी ना, गाडी बघून आम्हाला उलट्या व्हायला. कसली? ती तुमची खटारी गाडी बघून उलट्या व्हायला. आणि हिच्या बापाची खटार नव्हती काय? खटारा बिटारा करू नका. माझ्या बापाच्या एका गाडीच्या किमतीत ना तुमच्यासारख्या 10 गाड्या येतात, कळलं का? 80 लाखाची गाडी माझ्या बापाची, ट्रक 16 टायर ते पण. हा हा, मग विचार करा तुमची गाडी 7 लाखाची असेल, किती गाड्या येतात? आणि आमच्याकडे 2 ट्रक आहेत. हा, काय 2 ट्रक आहेत आमच्याकडे. तुमच्या नाहीत का? हिच्या पप्पाच्या. मग माझ्या पप्पाचं तिच्या पण झालं ना, आजोबाचं तिच्या मामाचं आहे ना, तिच्या मामा तिचा हक्क नाहीये का? एक त्या बरोबर नावा करू मग हक्क कळत त्यांचा आहे का नाही. तुम्ही जा ना गाडीवर. तुम्हाला गाडीवर जावं वाटत नाही, त्रास घेऊ वाटत नाही, रात्रात जागावं लागतं तसं तिथं. नाही. एक फक्त नाव करून द्या मला जावं. त्यांच्याच नाव नाही तर तुमच्या नाव काय करतील ते? पोराच्या नावावर आहे. मम्मा मी गेला आता मामाला बोलते, मामा एक ट्रक माझ्या नावावर करा. हा एकट्यावर माझ्या नावावर पटलं करा. आता मला. आणि तुझ्या नावावर एक करा. हा हा, पटलं आता. त्यांनी ना आपल्याला घरात उमऱ्यात पाय ठेवायचे ते हाकलून देत आपली वरात काढते. टेन्शनच घ्यायचं नाही गाड्या नाव करून मागितल्यावर. नाही मग त्यांचं ते प्रेम कळलं नाही त्यांचं. आणि जी गाडी पप्पाने घेतली ना त्याचे पैसे आपणच दिले. हा, काम केलेले तुझे.